नमस्कार, आपण रॅपिड फायर घेणार आहोत. पहिला प्रश्न आहे, सुप्रसिद्ध कवी. सुप्रसिद्ध कवी. सुप्रसिद्ध कवी ग्रेस यांचे नाव काय? तर माणिक गोडघाटे. सुप्रसिद्ध कवी ग्रेस. सीताराम गोडघाटे. हा, नाही, माणिक गोडघाटे नाव आहे त्यांचं. माणिक सीताराम गोडघाटे असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न, संबोधनयुक्त शब्दरूप कोणते? देवांनो. काय उत्तर आहे? देवांनो. देवांनो का आलंय? संबोधनला नो प्रत्यय असतो सर. ती बरोबर. आता इथे संबोधनला नो प्रत्यय आलेला आहे म्हणून ते देवांनो आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, ढग दाटून आल्यामुळे पाऊस पडण्याची शक्यता आहे. आता इथे हा प्रश्न चुकलेला आहे. खरं तर इथे वाक्य विचारलेलं आहे, इथे वाक्प्रचार झालेले. तो वाक्याचा प्रकार त्यांनी विचारलाय. तर केवळ वाक्य हे सरळ सरळ वाक्य असतं, त्यामुळे केवळ वाक्य आहे. अनुक्रम या शब्दातील उपसर्ग ओळखा. आता उपसर्ग म्हणजे काय? तर दिलेल्या शब्दाच्या अगोदर लागलेला शब्द, आणि प्रत्यय म्हणजे काय? दिलेल्या शब्दाच्या नंतर लागलेला शब्द. अनुक्रम मध्ये उपसर्ग कोणता आहे मग? अनु आहे बघा, हा अगोदर आलेला आहे म्हणून हा अनु हा काय झाला? उपसर्ग झाला. लक्षात खायला. उपसर्ग वेगळा आहे आणि प्रत्यय वेगळा आहे. तर अनुक्रम मध्ये अनु हा उपसर्ग आहे. पुढचा प्रश्न, वडील मंडळीस पत्र लिहिताना कोणता अचूक महिना लिहावा? काय लिहितो आपण? ज्येष्ठ मंडळींना पत्र लिहिताना काय लिहितो? तीर्थस्वरूप. अगदी बरोबर. याच्यामध्ये तीर्थस्वरूप हा तिन्ही ठिकाणी आलेला आहे, पण मग त्याचं बरोबर शब्द कोणता आहे? तर पर्याय क्रमांक 4 आहे, तीर्थस्वरूप. कसा लिहिलाय बघून घ्या. पुस्तक या शब्दातील अचूक लघु गुरु क्रम ओळखा. तर ते असं आहे, लघु गुरु गुरु या पद्धतीने पहिला क्रमांकाचं उत्तर आहे त्याचं. मराठी वर्णमालेत किती स्वरादी आहेत? किती स्वरादी आहेत मराठी वर्णमालेत? कोणते दोन स्वरादी आहेत? दोन. कोणते? आहा. अगदी बरोबर. आहा. हिच्यात एक अनुस्वार आहे आणि एक विसर्ग आहे. लक्षात ठेवा, हे दोन स्वरादी आहेत. त्यानंतर पुढे महत्वाची गोष्ट म्हणजे पुढचा प्रश्न, प्रतिबंध करणे या अर्थाचा वाक्प्रचार काय? काय अर्थ होतो? त्याचा पर्याय द्यावा लागेल तुम्हाला अगोदर. प्रतिबंध करणे तर मज्जाव करणे. प्रतिबंध करणे म्हणजे धडा शिकवणे नाही, तर प्रतिबंध करणे म्हणजे मज्जाव करणे. जसं एखाद्या मंदिरामध्ये किंवा काही ठिकाणी फोटो काढण्यासाठी प्रोहिबिटेड एरिया असं लिहिलेलं असतं, प्रतिबंध करणे. लेखन नियमानुसार अचूक शब्द कोणता? तर प्रित्यर्थ जेव्हा शब्द लिहाल तर तुम्ही या पद्धतीने लिहायचं आहे. प्री या शब्दाला दुसरी विलांटी येणार आहे आणि बाकी त्यर्थ या पद्धतीने येईल. प्रित्यर्थ. कोणत्या दोन विभक्तीचे प्रत्यय सारखे आहेत? अशा कोणत्या दोन विभक्ती आहेत की ज्यांचे प्रत्यय सारखे आहेत? सांगा बरोबर. द्वितीय आणि चतुर्थी. चतुर्थी. द्वितीय आणि चतुर्थी. अगदी बरोबर. सलाते. सलाते. अगदी बरोबर. बाकी सलाते सलानाते दोन्ही ठिकाणी येत असतं. अनेक वचनी शब्द कोणता असा दिलेला आहे? वाटा. ओळखताना आपण काय करतो? तो, ते म्हणतो. तो निरोप. असं अनेक वचनी शब्द विचारलाय. बरोबर. तिथे आपल्याला स्त्रीलिंगी पुल्लिंगी ओळखायचं नाही. अनेक वचन म्हणजे आता निरोप हा
खरं तर एकवचनी आहे, मार्ग एकवचनी आहे, नाव एकवचनी, एक वहिवाट असते, अनेक असतील तर वाटा असतात, वाटा. ते अनेक वचनीमध्ये येणार आहे. त्यानंतर पुढे जाऊया. पुढचा प्रश्न आपण बघणार आहोत. वाक्यातील कर्ता, कर्म आणि क्रियापद यांच्यातील परस्पर संबंधाला काय म्हणतात? काय म्हणतात मग? कर्ता कर्म क्रियापदाचा जो परस्पर संबंध असतो त्याला आपण काय म्हणत असतो? प्रयोग. तर अगदी बरोबर, बहुत बढिया. त्याला आपण प्रयोग असं म्हणत असतो. शाहिरी काव्यात प्रामुख्याने कोणत्या 2 रचना प्रकारांचा समावेश होतो? तोंडी सांगता येईल? अभंग. शाहिरीमध्ये अभंग येतो. नाही नाही, काय बरंच शाहिरीमध्ये काही. काय येतं? पोवाडा. हा, आणि अजून भारुड. लावणी. लावणी. पोवाडा आणि लावणी येत असते शाहिरी काव्यामध्ये. ओके, तर पोवाडा आणि लावणी. चुकीचे समीकरण ओळखा. तर लक्षात ठेवा, संत एकनाथांनी भारुड लिहिलं, संत ज्ञानेश्वरांच्या ओवी प्रसिद्ध आहेत, संत तुकारामांनी अभंग गाथा लिहिली, तर संत नामदेवांचं पसायदान कोणाचं आहे? संत ज्ञानेश्वरांचं. ज्ञानेश्वर विठ्ठलपंत कुलकर्णी असं त्यांचं नाव आहे. तर पसायदान. 2 छोटी वाक्य उभयान्वी अव्ययान्वी जोडताना कोणत्या विरामचिन्हांचा वापर करतात? असा प्रश्न. अर्धविराम. तर अगदी बरोबर. अपूर्ण. पूर्णविराम तर येणार नाही, स्वल्पविराम येणार नाही, अपूर्णविराम नाही. तर 2 छोटी वाक्य जेव्हा तुम्हाला जोडायची असतात ना उभयान्वी अव्ययान्वी, तर अर्धविराम आपण वापरत असतो. अर्धविराम म्हणजे काय? एक डॉट असतो आणि एक स्वल्प. स्वल्पविराम. मालिनी या वृत्तातील गण कोणते? सांगता येईल कोणाला? मालिनी. मसज सतत ग. न न म य य, न न म य य. लक्षात ठेवा, न न म य य. एकदा आपण वृत्त घेणार आहोत, त्यावेळेस कन्फ्युजन दूर करूया. श्रीकृष्ण नवरा मी नवरी, शिशुपाल नवरा मी नवरी. श्लेष अलंकार. अभंग श्लेष म्हटलंय तिथे. तर इथे अभंग श्लेष न प्रकारचा श्लेष अलंकार आहे, तो काही हरकत नाही, अभंग श्लेष म्हणूया त्याला. तर याच्यामध्ये काय होतं की एका शब्दाचे काय होतात? दोन अर्थ. 2 अर्थ होतात. हा, तर श्रीकृष्ण नवरा मी नवरी, शिशुपाल नवरा मी नवरी. जरी तो नवरा झाला तर मी नवरी होणार नाही, शिशुपाल झाला तर. पण श्रीकृष्ण जर नवरा होणार असेल तर मी नवरी व्हायला तयार आहे. हे तुम्हाला महाभारतातले वाक्य माहिती आहेत. अतिशय क्रोध किंवा चीड या भावनेतून कोणता रस निर्माण होतो? रुद्र. कोणता रस निर्माण होतो मग? तर याच्यामध्ये रौद्र. रौद्र रस निर्माण होत असतो. अतिशय क्रोध किंवा चीड या भावनेतून रौद्र रस निर्माण होतो. आभाळ या नामाचे योग्य विशेषण कोणते? निरब. आभाळ, निरभ्र आकाश. बरोबर आहे की नाही? तर बाकी अंबर अभ्र येणार नाही, थंडकार पण येणार नाही. मधु लाडू खात असे या वाक्यातील काळ ओळखा. तर खात असे म्हणजे ती खात होती याच्या अगोदर, बरोबर, आणि तिला ते लाडू खाण्याची एक प्रकारची सवय होती, म्हणजे रीती. जे आपण जसं काळांचे प्रकार पाहिले होते त्या दिवशी, ते रीती भूतकाळाचं उदाहरण आहे. मनुअंतर या पोट शब्दापासून तयार होणारा अचूक जोड शब्द कोणता? मन्वंतर. मन्वंतर. लक्षात ठेवा, मन्वंतर म्हणजे हा जाऊन तिथे व येतो. ते खरं तर ही संधीचं वेगळा प्रकार आहे. तर याच्यामध्ये यर लव हे जे आहेत अर्धस्वर, यातला व चा वापर इथे केला गेलाय. तर मनुअंतरचा मन्वंतर शब्द तयार होतो. कोणत्या समासात दोन्ही पदांना महत्व नसून तिसऱ्या गोष्टीचा बोध महत्वाचा असतो? तुम्हाला माहितीये समासांमध्ये तो आहे बहुव्रीही नावाचा समास. तर 2 पद तिथे महत्व नसून तिसऱ्या पदाचा बोध होतो किंवा तिसऱ्या पदाला महत्व दिलं जातं, तो बहुव्रीही समास आहे. तेजोनिधी या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? तेजोनिधी, त्याला आपण काय दिन. म्हणतो? दिन. दिनमणी. तेजोनिधी कोणाला म्हणतो आपण? बोला.
कशाला म्हणतो तेजोनिधी? शब्दामध्येच अर्थ आहे त्याचा. कोणालाच येत नाहीये? तर सूर्य या शब्दाला तो समानार्थी शब्द आहे. नेक्स्ट, विरुद्धार्थी शब्दांची अचूक नसलेली जोडी ओळखा. सुपुत्र, कुपुत्र, कृतज्ञ, कृतघ्न, द्वेष, मत्सर, खाली, वर. थर्ड विरुद्धार्थी ऑप्शन. ची अचूक नसलेली द्वेष. जोडी. हा, तर समानार्थी द्वेष शब्द आणि आहेत. मत्सर काय आहेत? सारखा, समानार्थी आहेत. हे समानार्थी आहेत. बाकी हे तुम्हाला माहिती आहे. कृतज्ञ म्हणजे काय? कृतज्ञ म्हणजे काय? केलेले उपकार जाणणारा व केले उपकार न जाणणारा. बरोबर, अगदी बरोबर. जो आपले उपकार जाणतो तो कृतज्ञ असतो, आणि उपकार ज्याच्यावर केले तो विसरून गेला, वरून तो डोक्यावर चढून कृतज्ञ. बसतो, तो कृतज्ञ असतो. आता आशीर्वाद शब्द अचूक शब्द कसा असतो? तर या पद्धतीने असतो बघा. पर्याय क्रमांक 3 ॲरो दाखवलाय बघा, फिंगर दाखवलाय आपण. तर या पद्धतीने आशीर्वाद शब्द लिहायचा आहे, चुकीचा लिहायचा नाही. नेक्स्ट, म्हण पूर्ण करा. नावडतीचे मी टाळणी. मीठ आणि जेव्हा मी जात चोरली होती या कथासंग्रहाचे लेखक कोण? तर बाबूराव बागुल. नाशिकचे होते ते, वारले मागे. बाबूराव बागुल यांनी जेव्हा मी जात चोरली होती हा कथासंग्रह लिहिला होता. पुढील पैकी कोणता पर्याय उपसर्ग नाही? तर यथा. हा. बाकी बघा, यथा म्हणजे काय? तर आ शब्द लागला. अजन्म, प्रतिकार, उपकार. हे या पद्धतीने काय होतं? पुढील पैकी कोणता पर्याय उपसर्ग नाही? आता उपसर्ग म्हणजे अगोदर लागणार आहे बघा. आकार, प्रतिकार, बरोबर आहे की नाही? आता इथे यथा हा शब्द दिला आणि कार पण शब्द दिलेला आहे. तर यथा हे शब्द त्याचं उत्तर दिलेलं आहे. माझ्या मते हे थोडं मला चुकीचं वाटतंय. यथावकाश पण नाही, वकाश असा शब्द नसतो. कार वरून कसा येणार आहे? कार उपसर्ग नाही. कारकून. नाही ना, पण कारकून हा शब्द कसा काय येणार? ठीक आहे, हा थोडा 28 नंबरचा प्रश्न आपण एकदा चेक करूया नंतर. पण एकदा बघून घेऊ तो कुठले शब्द आहेत, काय आहेत. तुम्ही पण शोध घ्या, मी पण शोध घेतो त्याचा. पुढील पैकी कोणत्या संतांची रचना भारुड म्हणून प्रसिद्ध आहे? आत्ताच बघितलं होतं आपण, संत एकनाथ. सरकारी आदेशाची टिंब तिला चांगलेच महागात पडले. सरकारी आदेशाची काय करणं? पायमल्ली करणे. पायमल्ली करणं. सरकारी आदेशाची पायमल्ली करणं तिला चांगलेच महागात पडले. नेक्स्ट, पुढे जाऊया. त्र्यंबक बापूजी ठोंबरे काय म्हणून प्रसिद्ध आहेत? बालकवी. ती बरोबर. आणि निसर्ग कवी म्हणून कोण प्रसिद्ध होते? माहिती का? निसर्ग कवी म्हणून कोणाचं नाव होतं? तर निसर्ग कवी म्हणून औरंगाबादचे जे आहेत नादो महानोर जे आहे ते निसर्ग कवी म्हणून प्रसिद्ध आहे. बनगरवाडी हे पुस्तकाचे, या पुस्तकाचे लेखक कोण? बनगरवाडी, तर व्यंकटेश माडगुळकर. छान पुस्तक आहे, जमलं तर जरूर वाचा. बनगरवाडी. पुढील पैकी वेगळ्या अर्थाचा शब्द कोणता? दुहिता, सुता, कन्या, सरिता. का बरं वेगळा आलाय तो? सरिता म्हणजे नदी. सरिता म्हणजे नदी, बाकीचे आणि कन्या, बाकीचा सुता अर्थ आणि काय होतो? दुहिता मुलगी. अगदी बरोबर. चला नेक्स्ट, पुढचं बघूया आपण. आकाशात विहरणारे पक्षी पाहून मन आनंदून गेले. शब्दाचे लिंग ओळखा. नपुसकलिंग. ते पक्षी. तर इथे चुकलेलं आहे. इथे काय पुल्लिंगी आलंय. आकाशात विहरणारे, विहरणारा ते नाही, पक्षी पाहून. ते पक्षी पाहून. इथे उत्तर चेंज करून घ्यायचं आहे सगळ्यांनी. उभयलिंगी.
हा नपुसकलिंग. नपुसक लिंगी पाहिजे, हे इथं चुकलेलं आहे. 28 नंबरचा प्रश्न, 34 नंबरचा प्रश्न लक्षात ठेवायचा आहे. पुढे जाऊया आपण. पुढीलपैकी एकवचन अनेकवचन यांची अयोग्य जोडी निवडा. धार दारा, सतार सतारी, गार गारा, वार वारा. काय ना इथे वार वारा म्हणतो का आपण? वाराच म्हणतो. नाही, तिथे येणार नाही. कठीण समय येता कोण कामास येतो. समय शब्दाला समानार्थी शब्द कोणता? वेळ. तर घडी सुद्धा म्हटलं जातं. हर घडी बदल रही है धूप जिंदगी. काहीतरी गाणं आहे बघा ते, हर घडी बदल रही है धूप जिंदगी. मदत वाईट अवघड नाही येणार तिथे. मुसळधार पाऊस झाला म्हणून दरड कोसळली. वाक्याचा प्रकार ओळखा. मिश्र वाक्य. आवाज येतोय बॅकग्राऊंडचा. आवाज मिनिट, राजेश्री मॅम तुमचा माईक बंद करा ना, सरांचा प्रश्नही ऐकायला येत नाही. एक मिनिट माईक म्यूट करूया आपण. ओके, केला वाटतं त्यांनी. हा, तर मुसळधार पाऊस झाला म्हणून दरड कोसळली. तर हे संयुक्त वाक्य आहे, लक्षात ठेवा. मुसळधार पाऊस झाला म्हणून दरड कोसळली. पुढील वाक्यात आलेले चुकीचे विरामचिन्ह कोणते? बाई म्हणाल्या, पुढील पानांवरील उदाहरणे सोडवा. 5, 12, 19. कुठे चुकलंय? अपसारण काय दिलेलं त्यांनी? चुकीचं विरामचिन्ह कोणतं? स्वल्पविराम बरोबर आहे. अवतरण चिन्ह बर. पूर्णविराम दिलेलाच नाही. आता इथे अपसारण चिन्ह दिलेलं आहे. अपसारण चिन्ह असं नाही वापरत आपण. तर ज्या वेळेस अपसारण चिन्हाचा उपयोग असा होतो की दोन शब्दांमध्ये जोड देण्यासाठी त्याचा आपण खर तर वापर करत असतो. अपसारण चिन्ह. एक मिनिट फक्त. एखाद्या गोष्टीचा खुलासा करण्यासाठी वापरलं जातं. उदाहरणार्थ, सुमेध माझा मामे भाऊ. मग सुमेध कोण? तर सुमेधच्या बाबतीत वर्णन करताना सुमेधच्या पुढे डॅश आहे. म्हणजे काय? तर खुलासा करायचा असेल तर. उदाहरण सोडवताना ते आता जे वाक्य आलंय तिथे अपसारण चिन्हाचा काही उपयोग नाहीये. अधोरेखित शब्दाची जात निवडा. कोण आहे रे तिकडे? आता कोण विचारलंय म्हटल्यानंतर काय येणार आहे तिथे? सर्वनाम. सर्वनाम येणार आहे, बरोबर आहे की नाही? ते 9 प्रकारचे आहेत सर्वनाम. पुढील वाक्यातील क्रियापदाचा प्रकार कोणता? रायभाने पोतेभर कन्या. हे कन्या पाहिजे बरं का, इथे कन्या आणल्या, कन्या नाही, कन्या पाहिजे. कन्या न बाणाचा पाहिजे. इथे न बाळा काय म्हणजे न नळाचा झाला, चुकला तो. भाव कर्तृत्व हे बरोबर आहे. क्रियापदाचा प्रकार. नैऋत्य या शब्दामधील वर्णांची संख्या किती? आता इथं 7 दिलेले आहेत बघा. कोणते कोणते वर्ण आहेत? नैऋत्य या शब्दामधील वर्णांची संख्या कोणती? कोणकोणते वर्ण आलेत मग त्याच्यामध्ये नैऋत्य मध्ये? तर नैऋत्य या शब्दामध्ये 7 वर्ण आलेत. 28 नंबरचा प्रश्न, 34 नंबरचा प्रश्न आणि 41 नंबरचा प्रश्न. ते 7 वर्ण कोणकोणते आहेत बघा. नैऋत्य मध्ये जर आपण पाहिलं तर न आलेला आहे, रु आलेला आहे, त आलाय, य आलाय. आता याच्यामध्ये वर्ण विचारलेत आपल्याला. नई मध्ये तो जो आईचा मात्रा आहे ना, तो एक आलेला आहे, आई आलेला आहे.
नैऋत्य अ चा उच्चार होतोय, म्हणजे ते 2 झाले, 3, 4, 5, 6. अजून एक राहिला त्याच्यामध्ये कुठला तरी. ते आपण फोड करून मी ग्रुपवर टाकतो. नैऋत्य शब्दामधले 7 वर्ण कोणते आहेत? वर्ण म्हणजे मग ते स्वर पण असेल, व्यंजन पण असेल किंवा स्वरादी पण असेल, हे लक्षात ठेवा. ज्यामध्ये भावना, उत्स्फूर्तपणा यांना महत्व आहे, अशा प्रकाराला काय म्हणतात? अशा पत्राला काय म्हणतात? तर साहजिक आहे, निमंत्रण पत्र आपण म्हणत असतो. एखाद्याला लग्न पत्रिका देतो, वास्तुशांतीची पत्रिका देतो, तर त्याला निमंत्रण पत्र आपण म्हणत असतो. चौकशी पत्र तर येणार नाही, नोकरीसाठी अर्ज येणार नाही, तक्रार अर्ज येणार नाही. योग्य समूहदर्शक शब्द निवडा. घरभर पसरलेल्या मडक्यांची रखमाने, तर मडक्यांची ढीग नसते, नारळांचा ढीग असतो. पोत्यांची थप्पी असते, भाकरीची चळत असते. उतरंड कशाची असते? मडक्यांची. मडक्यांची उतरंड असते, लक्षात ठेवायचं आहे. वाक्यातील काळ ओळखा. सगळे एकाच वेळी कसे येतील? रीती भविष्यकाळ, साधा भविष्यकाळ, अपूर्ण भविष्यकाळ, रीती भूतकाळ. तर सगळे एकाच वेळी कसे येतील? म्हणजे आलेले नाही येते, बरोबर आहे की नाही? एक शंका निर्माण केली म्हणजे येणार आहेत, पण मग एकाच वेळी कसे काय येणार आहेत? या पद्धतीने साधा भविष्यकाळ आहे. पुढील पैकी कोणता पर्याय शब्दयोगी अव्यय नाही? तर कडे, मागे आणि समोर हे समारे झाले, चुकले ते. समोर पाहिजे होतं. आणि सबब जे आहे, सबब हा शब्दयोगी अव्यय नाही, लक्षात ठेवायचं आहे. ज्याला जे जे हवे त्याला ते ते मिळू दे देवा. विद्यार्थ, आज्ञार्थ, संकेतार्थ, नकारार्थ. जेव्हा साधं विधान असतं तेव्हा विद्यार्थ, जिथे आज्ञा केलेली असते, विनंती केलेली असते, तर तिथे विनंती, आज्ञार्थ. ज्याला जे जे हवे त्याला ते ते मिळो देवा, तिथे आज्ञा केलेली आहे, म्हणून ते काय झालं? तुमचं आज्ञार्थ झालेलं आहे. आस्था या शब्दाचा विरुद्ध अर्थाचा शब्द कोणता? अनास्था. अगदी बरोबर. अनास्था असणारे आस्था, अनास्था. तो आस्था चॅनल नाही, ते वेगळं आहे पुन्हा. पुढील पैकी आज्ञार्थी वाक्य कोणते? यास्मिन तुझी वही संजनाला दे पाहू. तर इथे काय होणार आहे? तर यास्मिनला एक आज्ञा केलेली आहे, विनंती केली म्हणून असं म्हटलेलं आहे. असं म्हटलं का, यास्मिन आताच्या आता वही दे, तर ती ऑर्डर होईल, ते येणार नाही, बरोबर आहे की नाही? चला पुढे आहे. पुढील पैकी निश्चितपणे एक वचनी शब्दाचा पर्याय कोणता? खते, शेते, दाते. आता निश्चितपणे एक वचनी शब्द पोते, होते. बरोबर की? एक पोते आपण म्हणत असतो. वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. ताप उतरल्यामुळे ऋतुजाला आता चालवते. हे बघा, चालवते, बोलवते, पळवते, रडवते, हसवते, निजवते, असे जे मराठीमधले शब्द आहेत, झोपवते, असे जेवढे शब्द येतील त्या शब्दांमध्ये शक्यता असते. बाबांना आता चालवते, बरोबर आहे की नाही? रामाला गड चढवते, असे जेव्हा वाक्य येतात जिथे शक्यता असते ते शक्य क्रियापद असतं. मुसळधार पावसाने धरती ओलीचिंब झाली, पण शिवारे पाण्याने, शिवरे झाले ते शिवारे पाहिजे होतं, पाण्याने तुडुंब भरली. या वाक्यात विशेषण कोणते? कुठलं विशेषण आहे? मुसळधार, बरोबर की? मुसळधार पावसाने. म्हणजे नामाबद्दलची अधिक माहिती कोण देते? पावसाबद्दलची अधिक माहिती कोणता शब्द देतोय? मुसळधार. वाक्यातील काळ ओळखा. मी तुला नेहमी पत्र पाठवत जाईन. भविष्यकाळ. तर पत्र पाठवीत जाईन म्हणजे लिहिणार, जरूर लिहिणार, पाठवणार पण. पूर्ण भविष्यकाळ. पुढील वाक्यात चुकीच्या जागी दिलेले विराम चिन्ह कोणते? आजोबा राजूला म्हणाले, शाबास, मला तुझा अभिमान वाटतो. शाबास नंतर उद्गारवाचक चिन्ह. उद्गाराचे. इथे चुकीचं दिले, उद्गारवाचक चिन्ह शाबासच्या पुढे पाहिजे होतं.
बरोबर आहे की नाही? अगदी बरोबर मॅडम. पुढील पैकी कोणता शब्द उपसर्ग नाही? तर बघा, उपसर्ग आणि प्रत्ययामध्ये अगोदर आलेला असतो. आमरण मध्ये आ अगोदर आलाय, अजन्म मध्ये आ अगोदर आलाय, अकर्ण मध्ये आ आलाय, तर आलोक आलोक. तर हा आलोक शब्द मध्ये, आलोक हा स्वतंत्र शब्द आहे, त्याला उपसर्ग आलेला नाहीये. बरोबर आहे की नाही? लक्षात ठेवा. नीर या शब्दाला समानार्थी नसलेला शब्द. नीर तोय जल जीवन. बरोबर आहे की नाही? अं, नीर तोय जल जीवन म्हणजे पाण्याचे शब्द पाणी. आहेत सगळे. अशी रिलेटेड दुधाला दुग्ध म्हणत असतो, क्षीर म्हणत असतो आपण. पुढील पैकी अशुद्ध शब्द कोणता? आता शिकलो होतो आपण. आशीर्वादला परीक्षा शब्द असा लिहायचा, शिक्षण बरोबर आहे. देन आशीर्वादला मोठी पाहिजे. आशीर्वादला दुसरी विलांटी पाहिजे, ती श ला दुसरी विलांटी, शी आशीर्वाद. पुढील पैकी वेगळ्या अर्थाचा शब्द कोणता? सविता, चपला, सौदामिनी, विद्युत. काय अर्थ होतो सविता म्हणजे? सविता म्हणजे नदी. चपला, सौदामिनी, विद्युत कोणाला म्हणतात? विजेला. विजेला म्हणतात. अगदी बरोबर. देशासाठी प्राणार्पण करणाऱ्या आशुतोषला सर्वांनी प्रणाम केला. मग देशप्रेम, कार्यतत्पर, क्रांतिकारक. हो, तर त्याला काय म्हणतो आपण? हुतात्मा. हुतात्मा. तसं हुतात्मा अनंत कानेरे. त्याच्यानंतर माझ्या मते नंदुरबारला पण आहे, शिरीष कुमार कोतवाल म्हणून आहे. सर्वच कलाकारांचा अप्रतिम अभिनय पाहून प्रेक्षकांचे डोळे आले का मग? डोळे भिडले, डोळे लागले. डोळे लागले म्हणजे याचा अर्थ डोळ्यांनी कलाकारांनी अभिनय सादर केला नाही व्यवस्थित. डोळे भिडणे म्हणजे तिथे काही भांडण करायचं नव्हतं. डोळे येणे म्हणजे तिथे काही साथ आलेली नाहीये. तर डोळे निवणे म्हणजे काय? तर समाधान वाटणे, त्यांना आनंद वाटला. अरे वा, छान छान नाट्य झालं बघ, छान नाटक झालं. खालील वाक्यातील अव्ययाचा प्रकार ओळखा. अर्जुन नेहमीच मदत करण्यास तयार असे. क्रियाविशेष. तर याचं उत्तर आहे क्रियाविशेषण अव्यय. अनियमित पाणी पुरवठ्याबाबत महानगरपालिकेला लिहिलेले पत्र कोणत्या प्रकारचे असेल? आवेदन पत्र, मागणी पत्र, तक्रार अर्ज. साहजिक आहे, तक्रार अर्ज असणार आहे. मराठी भाषेचे आद्य कवी कोणाला म्हणतात? तर मुकुंदराज यांना म्हणतात. त्यांनी विवेक सिंधू नावाचा ग्रंथ लिहिला. माहिमभट यांनी लीळा चरित्र लिहिलेलं आहे. संत रामदास स्वामी यांनी काय लिहिलं? दासबोध. दासबोध लिहिलेला आहे. अगदी बरोबर. आणि संत ज्ञानेश्वरांनी भावार्थ दीपिका. भावार्थ दीपिका असं म्हटलं होतं. बरोबर. ज्ञानेश्वरी पण म्हणतात. पुढील पैकी कोणता शब्द पुल्लिंग आणि नपुसक लिंग मध्ये मोडत नाही? तो वाघ, तो हत्ती, तो ससा. जे कशामध्ये येईल मग? तर ते हरिण. आता ते हरिण. तर नपुसंक मध्ये पण मोडत नाही. ते जरी म्हणत असलो तर हा सुद्धा प्रश्न लक्षात ठेवा. 63 नंबर, 28, 34, 41, 63 या प्रश्नांबद्दल आपण चेक करून घेणार आहोत. आनंदघन नावाने ओळखली जाणारी व्यक्ती कोणती? तर लता मंगेशकर. लक्षात ठेवायचंय, आनंदघन. पुढील पैकी कोणत्या वर्णाला महाप्राण वर्ण म्हणतात? आता इथे च, ग, ब, घ दिलंय. हे चुकलेलं आहे. महाप्राण वर्ण जो आहे तो ह आहे. ह ला हर्षलचा ह जो आहे त्याला महाप्राण वर्ण म्हणतात. हे बाकी चुकलेलं आहे. 28, 34, 41 नंतर कुठला नंबर होता तो? 63 नंबर होता ना. 28, 34, 41, 63, 65. लक्षात ठेवा. ग्राह्य शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? त्याज्य. त्याज्य म्हणजे ज्याचा आपण स्वीकार करत नाही. माधव भित्रा नाही या वाक्याचे अर्थ न बदलता होणारे होकारार्थी वाक्य माधव शूर आहे. तर ज्यावेळेस तुम्हाला होकारार्थी नकारार्थी करायचा असतो
तर त्यावेळेस तुम्हाला शब्दाचा अर्थ बदलता येत नाही. मात्र वाक्य असं तयार करायचं की दोघांचा अर्थ सेम आला पाहिजे. पिसू या शब्दाचे योग्य अनेक वचन कोणते? पिसू, पिसवा. नेक्स्ट, पुढीलपैकी कोणत्या वाक्यातील क्रियापद सकर्मक आहे? आरोही लाडू खाते. या पण एक वाक्य झालं होतं. डोंगरा एवढी हाव आणि तिला एवढी धाव. तर या म्हणीचा योग्य अर्थ कोणता? आता याचं उत्तर दिलेलं नाही, ते पटकन सांगायचंय. 3 नंबरचं बरोबर. महत्वाकांक्षी. डोंगरा एवढी हाव आहे आणि करायची काहीच बोंबाबोंब हा, म्हणजे काही करायचीच मोठी इच्छा नाही, पती कुवतच नाही. आणि हाव मात्र एवढी मोठी आहे. या पद्धतीने लक्षात ठेवायचं आहे. डोंगरा एवढी हाव, तिळा एवढी धाव. म्हणजे महत्वाकांक्षा मोठी पण ती पूर्ण करण्याची कुवत नसते. कोणी कोणास हसू नये या वाक्यातील अधोरेखित सर्वनामाचा प्रकार कोणता? कोणी कोणास हसू नये. तर अनिश्चित. माहित नाही ना, कोणी कोणाला हसायचंय माहित नाही. कोणी यावे टपली मारून जावे असं वाक्य आलं. कोण येणार, कोण टपली मारणार माहिती नाही. कोणी यावे टपली मारून जावे असं जेव्हा वाक्य येतं तेव्हा. नेक्स्ट, पुढील गुणविशेषणाचे उदाहरण कोणते? काळा कुत्रा. सारे बळ एकवटून त्याने आकाशात झेप घेतली. तर साधा भूतकाळ आहे, झेप घेतली आहे त्याने. आई म्हणाली, इच्छा असो वा नसो प्रपंच मांडला की माणूस आपोआप स्वार्थी होतो. या वाक्यात किती विरामचिन्ह आलीत? किती आलीत मग? हे बघा, हा स्वल्पविराम आलेला आहे. 2 वेळा आलाय म्हणजे 1 वेळा घेतला समजा. एक पूर्ण विराम आलाय म्हणजे 2 झाले. अजून काय? इथे अपसारण चिन्ह आलंय. इथं काय आलंय? चिन्ह हा, दुहेरी अवतरण चिन्ह. इथे किती झाले मग आता? 4 चिन्ह आलेले आहेत. पुढील प्रत्यय जोडून तयार झालेला शब्द ओळखा. आता उपहार मध्ये, अवजड मध्ये, प्रतिकार मध्ये प्रत्यय कुठे जोडले? तर झुपका असतो. झुपकाला कुठला शब्द जोडला? दार. म्हणजे झुपकेदार तयार झाला. पतीचा समानार्थी शब्द कोणता? इथे भरता आलेले. बरोबर. कांता, दारा आणि जाया हे पत्नीचे समानार्थी शब्द. पुढील पैकी शुद्ध शब्द कोणता? चालीरीती. बघा, चालीरीती हा शब्द बरोबर आहे. ल ला दुसरी विलांटी, र ला पहिली विलांटी, टी ला दुसरी विलांटी. चालीरीती. पुढील अर्थाच्या दृष्टीने गटात न बसणारा शब्द ओळखा. कुठला शब्द आहे मग? टवदारपणा. टवदारपणा. नेक्स्ट, बारीक झाली झोप बरू दे. कोणालाही कळू न देता या शब्दसमूहासाठी अयोग्य शब्द कोणता? कोणालाही कळू न देता. तर बोभाटा न करता. बिनबोभाट, बिनधोक, बिनधास्त. तर बिनबोभाट येणार आहे तिथे, कोणालाही न समजू देता. नेक्स्ट, बँकेतील हिशोबात गडबड झाल्याचे मॅनेजरला कळाल्याने तेथील कारकुनाने काय केले? तोंड काळे केले. म्हणजे हे यातले काही प्रश्न आपले झाले होते. तिने पतीला मोठ्या पानावर आंबोळ्या वाढल्या. पानावर, वर म्हणजे शब्दयोगी. धाकट्या भावाला परीक्षेत कमी गुण मिळाले. मग त्याला लिहिलेलं पत्र कोणत्या प्रकारचं असेल? कौटुंबिक पत्र. साहजिक कौटुंबिक पत्र. 1998 साली परळी वैद्यनाथ येथे झालेलं, आता एवढं जुनं येणार नाही, तमा मिराजदार आहेत. पुढीलपैकी पुल्लिंगी शब्द ओळखा. तर तो ग्रंथ, ती पोथी, ते पुस्तक, ती वही, म्हणजे तो ग्रंथ येणार पुल्लिंग. केशव कुमार टोपण नावाने कोणी लेखन केलंय? प्रल्हाद केशवात्रे. आणि कृष्णाजी केशव दामले यांना आपण केशवसूत. पुढील पैकी कोणता वर्ण कठोर वर्ण आहे? तर प. बघा, प हा कठोर वर्ण आहे. नेक्स्ट, पुढील पैकी कोणते नाव आत्मचरित्राचे नाही? केशराचे सेत, श्रींची इच्छा बहुरूपी,
संपूर्ण बाळकराम हे आत्मचरित्र नाहीये, लक्षात ठेवा. संपूर्ण बाळकराम तर संपूर्ण बाळकराम हे जे आहे, तर बाळकराम नावाने राम गणेश गडकरी यांनी टोपण नावाने लिहिलेलं आहे. ते पुढील समीक्षात्मक पुस्तकांच्या नरहर कुरुंदकर यांचे पुस्तक ओळखा. तर धार आणि काठ नावाचं नरहर कुरुंदकरांचं पुस्तक प्रसिद्ध आहे. पुढीलपैकी कोणती प्रकाशन संस्था मुंबई बाहेरची आहे? बाकी ग्रंथालय, मौज आणि पॉप्युलर या मुंबईच्या आहेत. सुविचार प्रकाशन मंडळ हे मुंबई बाहेरचं आहे. हा काही प्रश्न येणार नाही. पुढील लेखकांपैकी अर्थशास्त्राचे प्राध्यापक कोण होते? तर गंगाधर गाडगीळ होते. लक्षात ठेवायचं, अर्थशास्त्राचे प्राध्यापक. पुढील जोड्यांमधून योग्य जोडी ओळखा. तर लक्षात ठेवायचं आहे, श्रीनिवास विनायक कुलकर्णी यांनी सोन्याचा पिंपळ संदर्भात जे आहे त्यांचं लेखन केलेलं आहे. तुमचं बाळाकडे लक्ष नसेल तेच तुमचं लक्ष वेधून घेईल. या वाक्यातील काळ आहे भविष्यकाळ. वाच्य अधिक अर्थ काय येणार आहे? वाच्यार्थ. वाच्यार्थ, व्यंग्यार्थ आणि लक्षार्थ. अभिधा, व्यंजना आणि लक्षणा शिकवलंय तुम्हाला मी. शब्द शब्दशक्ती. अगदी बरोबर. समानार्थी शब्दांची योग्य जोडी तर मद्य आणि अपेय, म्हणजे जे प्रिय नाहीये किंवा पिण्यायोग्य नाही असं अपेय. बाकी वर्ण, कर्ण, मर्म, धर्म, अंगीकृत, अस्वीकृत ते समानार्थी नाहीये. विरुद्धार्थी शब्दांची योग्य जोडी तर आय आणि वेळ, इन्कम आणि आउटकम म्हणजे आउट गोईंग, येणं आणि जाणं. बाकी सगळे समानार्थी आहेत. उपसर्ग घटित शब्द ओळखा. तर विशेष, विनंती येणार नाही, विनय येणार नाही, विभावारी पण येणार नाही. विशेष. प्रत्यय घटित शब्द ओळखा. निर्मम, अभ्युदय, आनंद, चराऊ. बरोबर आहे की नाही? चराऊ इथे आहे, इथे प्रत्यय ऊ लावलेला आहे बघा. चुकीच्या पद्धतीने केलेले अनेक वचन ओळखा. तोंडले, तोंडल्या. गोपी, गोपी. रावा, रावे. भूत, भूते. तर तोंडले, तोंडल्या, मला वाटतं हा पण प्रश्न इथे उत्तर चुकलेलं वाटतं. रावा रावे नाही म्हणत आपण. रावा रावे. तर एकदा चेक करूया 101 नंबरचा पण प्रश्न. कन्फ्युजन वाटतंय मला. तोंडले, तोंडल्या. तोंडल्याची भाजी असते माझ्या मते. तोंडल्या. क्वेश्चन बरोबर होतो ना ते. पुढील जोड्यांमधून भिन्न लिंगी जोडी ओळखा. शरीर, देह, आकाशगगन, प्रकाश, विजय. बरोबर आहे. काया, पगडी तर चुकीचे आहे. काया म्हणजे शरीर. चुकीच्या पद्धतीने केलेले सामान्य रूप. नवरा, नवऱ्या. बायको, बायको. मुल, मुला. अपत्य, अपत्ये. तर अपत्य हे अनेक वचन झालं. मूल, मुलांना. बायकोला, नवऱ्याला. म्हणजे रा शब्दाला पुढे सामान्य रूप लागत असतं. को शब्दाला बायकोला, तर ते सामान्य रूपच असणार आहे पुढे ऍज इट इज. नेक्स्ट पुढचं बघूया आपण. पुढचा प्रश्न. हिमालयात ज्या नद्या उगम पावतात त्या बहुतेक गंगेला येऊन मिळतात. त्या वाक्यात कोणत्या प्रकारचा शब्द मुळीच आलेला नाहीये? आहे का? पवित्र शब्द आलाय का तिथे? नाही आला. भाववाचक नाम व्यक्त केलेलंच नाही. भाववाचक नामाचे चुकीचे रूप ओळखा. तर जे सौंदर्य शब्द आहे तो सौकर्य झाला. समीप्य पाहिजे आणि माधुर्य पाहिजे, मधुरता. तर वैविध्यता, विविध, वैविध्यता. वैविध्य पाहिजे होतं. विविध, वैविध्यता नाही. मधुर, मधुरता बरोबर आहे. ये रे कुत्र्या खा माझा पाय.
ये रे कुत्र्या खा माझा पाय. ह्या म्हणीचा योग्य अर्थ कोणता? तर एखादं संकट स्वतःहून ओढून घेणे, त्याला म्हणतात ए रे कुत्र्या खा माझा पाय. चालत्या गाड्याला खीळ घालणे. तर बरेच लोक असे असतात विघ्न संतोषी. ते काय करतात, एखाद्याची चांगली गाडी चालू राहिली की काहीतरी खीळ घालतात, विघ्न आणतात. पुढील वाक्यांमधून प्रश्नार्थक नसलेले वाक्य ओळखा. आता हे बघा, तिन्ही वाक्य बघा तुम्ही, प्रश्नार्थक आहे. बाकी किती लोचट आहे हा माणूस, तर ते प्रश्नार्थक येणार नाही. त्या मुलाचे वडील लहानपणीच निधन पावलेले असतात. पावलेले असतात का? तर आपण काय लिहिणार तिथे? त्या मुलाचे वडील लहानपणीच निधन पावले आहेत. असतातच्या ऐवजी आहेत पाहिजे तिथे. महानायक संभाजी पानिपत विश्वास पाटलांनी लिहिलं. रोज कुठल्या तरी फॅक्टरीतला 5चा भोंगा वाजत असे, तर त्याला रीती भूतकाळ म्हणतात. आपला आशीर्वाद असावा. आशीर्वाद शब्द इथे चुकलाय बघा. तर आज्ञार्थी आहे, आज्ञा केलेली. विद्वान हा शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकारचा आहे? तुम्हाला शिकवलं ना मी. तत्सम म्हणजे काय? तत्सम आणि जसाच्या तसा. संस्कृत तत्सम. मध्ये ऍज इट इज आला तर तत्सम. आणि तद्भव म्हणजे तद्भव त्यात म्हणजे बदल करून येतो. मराठीमध्ये येताना तो बदल झालेला आहे. सहलीत जाताना कात्रज जवळ उजाडले, सांजावले, उजाडले, मावळले, पावे प्रयोग लक्षात ठेवायचं. मस जस ततग शार्दूल विक्रीडित, लक्षात ठेवायचं. या नावाचं वृत्त आहे मस जस ततग. पुढीलपैकी संधी विग्रहाच्या नियमानुसार गटात न बसणारा शब्द कोणता? तर दुष्काळ, निष्कारण आणि निष्फळ जे आहेत हे विसर्ग संधी आहेत. म्हणजे दूच्या जवळ 2 डॉट येऊ शकतात. तर त्या पद्धतीने लक्षात ठेवा. बाकी दुर्जन येणार नाही. पुढीलपैकी अशुद्ध शब्द ओळखा. नाविन्य, दुसरी विलांटी पाहिजे होती. जयंताने मध्येच विचारले कोण होते? किती विरामचिन्ह आहेत? स्वल्पविराम आहे. उद्गार तुमचं काय म्हणतात त्याला? प्रश्नार्थक चिन्ह आहे. एकेरी अवतरण चिन्ह. एकेरी अवतरण चिन्ह आणि प्रश्नचिन्ह आलेलं आहे, म्हणून 3 झाले. धन्यवाद. अश्व या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द कोणता? तर वारू आहे, तुरंग, अश्व आहे. शाखामुख माकडाला म्हणतो आपण. जहाल या शब्दाचा मवाळ हे झालेले होते आपले. पदरी पडले झोंड आणि हसून केले गोड. ज्या सामासिक शब्दात तिसऱ्याच आत्ताच प्रश्न झाला होता बहुव्रीही. भाववाचक नसले नाम शोधा. स्वतंत्र. साधर्म्यावर आधारित असा कोणता अलंकार आहे? दृष्टांत. निश्चितपणे पुरुषवाचक शब्द ओळखा. तो क्लास, ती कंपनी, ती ट्रंक, ती पेन्सिल. ते ट्रंक. पुढील पैकी निश्चितपणे एकवचनी शब्द ओळखा. तर फोटो. घरे, लिंबे, पिले नाही येणार, फोटो येईल. पुढील वाक्यातील नाम कोणत्या विभक्तीत आहे? मुलांनी आज्ञा पाळावी. मी, मीशी, नेहीशी, तृतीया अनेक वचनी. नोकरीसाठी केलेला अर्ज व्यावसायिक पत्र. कठोर व्यंजन कोणते? च हे कठोर व्यंजन आहे. पुढील वाक्यात किती नामांमध्ये सामान्य रूपामुळे बदल झालाय? शिक्षकांनी मुलांना शाबासकी दिली. शिक्षकांनी मुले. बरोबर, त्यांना शिक्षकांनी आणि मुलांना 2 आलेले आहे. अशा तऱ्हेने जवळपास आपण 131 प्रश्न आता बघितले. बाकीचा भाग आपण उद्या बघूया. गुड नाईट, शुभरात्री.